येस, थँक्यू. आज ऍक्च्युली लॅपटॉपचा ऑडिओ काय चालत नाहीये म्हणून मी आज हे हेडफोन असे लावून बसलीये. खूपच सुंदर कीर्तन प्रतिभा माताजी. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे आजच्या भगवद्गीताच्या सत्राला आपण सुरुवात करूया. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सगळ्या भक्तांच्या चरणाशी सादर प्रणाम. माझा आवाज बरोबर येतोय का खूप मोठा येतोय किंवा खूप लहान येतो असेल असं काही असेल तर सांगा मला. परफेक्ट आहे माताजी. नाही माताजी बरोबर आहे एकदम. बरोबर आहे. परफेक्ट. थँक्यू. हरे कृष्ण. तर आजचा श्लोक आपण आज बघणार आहोत 6.16. 6वा आपण जो अध्याय बघत आहोत ध्यान योग त्यातला आपण 16 नंबरचा जो श्लोक आहे तो आता आपण बघणार आहोत. तर आता मी वर्स रीड करते. कुणाला मागून जर रिपीट करायचं असेल तर करू शकता. न अति अंशतः तु योगः न अति अश्नतः तु योगः अस्ति न च एकांतम अनश्नतः. न च अति करताय का माताजी? ठीक आहे. न अति अश्नतः तु योगः न अति. कितवा आहे श्लोक माताजी? 16. 6. एक मिनिट मी शेअर करतो. एक मिनिट म्हणजे सगळ्यांना वाचता येईल. हा येस. दिसतंय सगळ्यांना? प्रभूजी थोडंसं मोठा होईल का फोन त्याचा? ओके. थँक्यू. ओके प्रतिभा माताजी. नति अश्नतः तु योगः नती अश्नतः सूर्योग्र स्तूयोगः स्तूयोग्रह अस्ति न च एकान्तमश्नतः अस्ति न च एकान्तमनश्नत अनश्नतः अनश्नतः न च अति स्वप्नशीलस्य न च अति स्वप्नशीलस्य जाग्रतः न एव च अर्जुन.
जाग्रतः न अच- न न न एवच एव न एव च अर्जुन. अर्जुन. हे जरा हे कठीण. सगळे शब्द हा एकत्र आले. नैवच अर्जुन आहे तर म्हणून ते न एवच अर्जुन आपण असं वाचलंय. एव च एकदा अर्जुन. पुन्हा रिपीट करते मी. न हरे अति कृष्ण. अश्नतः तु योगः अस्ति न च एकान्तम् अनश्नतः न च अति स्वप्नशीलस्य जाग्रतः न एव च अर्जुनः. त्याचं ट्रान्सलेशन आहे श्रील प्रभुपादांनी दिलेलं. श्रील प्रभुपाद की जय. ते अर्जुनाला म्हणतायत, हे अर्जुना, जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो आणि जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही. है ना? कसं कुठलं ज्ञान आपल्याला भगवंत इकडे देत आहेत की लिटरली एखाद्या योगाने काय खावं, काय खाऊ नये, किती झोपावं, किती किती झोपू नये, तर कसा तो योगी बनू शकतो, ह्या सगळ्याचं ज्ञान आपल्याला इथे भगवंत देत आहेत. तर आपण बघूया इथे की मागच्या वर्षमध्ये प्रभूजींनी खूप छान आपल्याला समजावून सांगितलेलं की कसं काही जसं शरीर मन याचा संयम हा योगाभ्यासाचा जो आहे निरंतर अभ्यास करण्यासाठी किती गरजेचा आहे. आणि त्याला भौतिक जीवनाचा जो आपला लय आहे तो भगवत धामाच्या म्हणजे कृष्ण प्राप्तीची कृष्ण भक्त म्हणजे कृष्णाच्या चरणांची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कसा वापरता येतो हे मागच्या एका श्लोकमध्ये आपल्याला प्रभूजींनी खूप छान समजावून सांगितलं. तर आजच्या श्लोकमध्ये काय सांगतायत भगवंत आपल्याला की जो योगी आहे तो कसा असायला पाहिजे. त्याने अत्याधिक खाल्लं नाही पाहिजे किंवा कमी खाल्लं नाही पाहिजे, अत्यंत अल्पही न खाल्लं पाहिजे. तो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही असाही मनुष्य नसायला पाहिजे. म्हणजे काय असायला पाहिजे, त्याचं अश्नतः म्हणजे काय की त्याचं भोजन खाणं आणि स्वप्नशीलस्य म्हणजे त्याची झोप. म्हणजे त्याचं काय रेग्युलेटेड पाहिजे, बॅलन्स पाहिजे. त्याचं भोजन आणि त्याची झोप या दोन्ही गोष्टी कशा पाहिजेत, बॅलन्स पाहिजेत असं इथे आपल्याला सांगतात. तर आपल्याला इथे तात्पर्यामध्ये प्रभुपाद समजावून सांगतायत की या ठिकाणी योगीजनांसाठी आहार आणि निद्रा याचे नियमन सांगितलेले आहे. जे भगवंत आपल्याला कशाचे नियमन सांगतायत, आहार आणि निद्रा. म्हणजे अक्षरशः एखाद्या व्यक्तीला बोट धरून चालवायला आपण लहान मुलांना जसं शिकवतो त्याप्रमाणे भगवंत आपल्याला इथे बोट धरून चालवल्याप्रमाणेच आपल्याला काय केलं पाहिजे, अगदी खाण्यापिण्यापासून छोटे छोटे जे काही डाऊट्स असतील अर्जुनाने त्यांना प्रश्न विचारलेला त्या माध्यमातून ते आपल्याला सगळंच इथे उलगडून सांगता आहेत. तर आता इथे बघितलं आपण तर आपल्याला सांगितलं जात आहे की जास्तही खाऊ नये कमी खाऊ नये. म्हणजे एक्झॅक्टली किती खायचं हे सांगितलेलं नाहीये. म्हणजे काय खायचं कसं खायचं है ना. तर प्रभुपाद हे आपल्याला सगळ्या पर्पटमध्ये आपल्याला तात्पर्यात सांगता आहेत की कसं नियमन करायचं आहे ते सांगितलं जातं. अतिशय खाणं म्हणजे प्राण रक्षणाकरिता आवश्यक भोजनापेक्षा अधिक भोजन सेवन करणं. म्हणजे भोजन कशासाठी सेवन करायचं आहे, फक्त आपल्याला प्राण रक्षणासाठी. म्हणजे हा आत्मा शरीराशी जोडला जावा, जोडलेला राहावा आणि हे शरीरात ती एनर्जी ती ताकद असावी याकरिता भोजनाची गरज आहे. कशासाठी की प्राण रक्षणाकरिता या भोजनाची आवश्यकता असं सांगतात. मनुष्याला पशुचे मांस खाण्याची आवश्यकता नाही, कारण अन्नधान्य भाजीपाला फळं आणि दूध इत्यादी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. भगवद्गीतेनुसार असे साधे खाद्यपदार्थ सत्वगुणी असतात. प्रभुपाद आपल्याला पुढे काय समजावून सांगतायत की एखाद्या भक्त किंवा अभक्त किंवा योगा भक्त म्हणजे ध्यान योगाचा धर्म पालन करणारा असो, भक्ती योगाचा धर्म पालन करणारा असो, त्या सगळ्यांसाठीच मांसाहार आवश्यक नाहीये. बेसिकली आपल्याला भोजन आवश्यक कशासाठी आहे की आपला प्राण रक्षणासाठी भोजन आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी अजून आपल्याला आपले जे इंद्रिय आहेत यांना अजून सुद्धा इंडल्ज करायचं नाहीये या खाण्यापिण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये, राईट. ध्यान योग करणाऱ्याने ध्यान योगामध्ये आपलं म्हणजे एकत्रित करावं चित्त. जे भक्ती योग करतात त्यांनी या भक्ती मार्गामध्ये आपलं चित्त एकाग्र करावं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा योगी असेल का नाही पण त्याने मांसाहार करणं अपेक्षित नाही. काय तर त्याने काय खाल्लं पाहिजे, मग भाजीपाला फळं दूध है ना इत्यादी असे भरपूर पदार्थ आहेत जे त्याचं सेवन एक मनुष्य करू शकतो. ते सेवन त्याने केलं पाहिजे. कारण भगवद्गीतेनुसार असे साधे खाद्यपदार्थ सत्वगुणी असतात. त्याचं कारण काय सांगतायत, कारण सत्वगुण रजगुण तमगुण हे तीन गुणांवरच प्रकृती चालते. पुढे आपण पाहतो 18व्या अध्यायामध्ये जातो त्यावेळेला भगवंत अक्षरशः सांगतात की
त्याच्यामध्ये तुमचं इंटेलिजन्स आणि तुमचं डिटर्मिनेशन कसं या 3 गुणांवर डिपेंड आहे हेही ते सांगतायत. हे 3 गुण काय करतात, त्यातला सगळ्यात प्राथमिक गुण आहे तो आहे, एक मिनिट हा, सॉरी, हरे कृष्ण. तर इथे भगवंत सांगतात की सत्व गुणामध्ये स्थित राहण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे, तर आपल्याला हे भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, पण भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये काय, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. हे ते स्वतःही सांगतायत की एखादा जेव्हा तो भक्तिभावाने मला हे अर्पण करतो तेव्हा मी त्याचा स्वीकार करतो. तर इथे भगवंत आपल्याला नकळतपणे काय सांगत आहेत, काय खायचं, काय खाल्लं पाहिजे, असं अन्न की जे आपल्याला सत्वगुणाला वृद्धी देईल असं अन्न खाल्लं पाहिजे. जेणेकरून जसं मांसाहार आहे किंवा इतर असे काही तामसिक पदार्थ आहेत, ते तामसिक पदार्थ खाल्ल्याने आपल्यामध्ये तमोगुणाची वृद्धी होते, म्हणून ते पदार्थ सेवन करणं योग्य नाही. तर इथे आपल्याला अजून सांगितलं काय जातं की मांसाहार रजोगुणी व्यक्तींसाठी असतो, म्हणून जे लोक मांसाहार, मद्यपान, धूम्रपान करतात आणि श्रीकृष्णांना प्रथम न अर्पिलेले पदार्थ खातात, त्यांना केवळ दूषित पदार्थ खाल्ल्यामुळे पापकर्मांची फळे भोगावी लागतात. काय सांगितलं जातं, खूप इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत हे. काय सांगितलं जातंय की असे पदार्थ जे भगवंतांना अर्पण केलेले नाहीत आणि तसेच ते सेवन केले गेलेले आहेत, असे पदार्थ काय पापकर्माला आमंत्रण देतात. म्हणजेच काय की कुठलेही पदार्थ सेवन करण्यापूर्वी, भोजन कुठल्याही प्रकारचं खाण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे, त्याचा भगवंतांना नैवेद्य दाखवला पाहिजे. आपण भगवंतांसमोर तो नैवेद्य ठेवतो तेव्हा तो काय बनतो, प्रसाद बनतो, आणि तो प्रसादाचं आपण ग्रहण केलं पाहिजे. तर इथे मला कोणी सांगू शकेल का की भगवंतांना प्रसाद, नैवेद्य दाखवणं आणि त्याचा प्रसाद म्हणून त्याचं भक्षण करणं भोजनाचं का आवश्यक आहे? इथे काय तुमची मतं असतील किंवा तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कोणी शेअर करू शकता? की भगवंतांना प्रसाद, नैवेद्य दाखवणं का गरजेचं आहे? जे काही आपण खातो ते ऑफर करणं का गरजेचं आहे? काय वाटतं आपल्याला? कारण आपण जेव्हा ऑफर नैवेद्य ठेवून जेव्हा खातो, त्याच्यामुळे आपली चित्त वृत्ती शुद्ध होते आणि नैवेद्य आणि हा प्रसाद खाल्ल्यामुळे भक्ती मार्गामध्ये आपली चांगल्या पद्धतीने अजून आपण पुढे जाऊ शकतो आणि आपली चित्तवृत्ती शुद्ध होते. ओके. अजून सुद्धा काही वेगळी कारण असू शकतात? येस प्रतिभा माताजी. नाही, मला असंच वाटतं. ते आज माताजी बोलल्या तसं, आणि एक म्हणजे भगवंताशी एकरूप होण्याची आपल्याला एक संधी मिळते, की आपण त्याला ऑफर केल्यामुळे आपल्यालाच पवित्रता वाटते. की आपण पवित्र अन्न खाल्लंय, ते समाधान मिळतं. हरे कृष्ण. बरोबर. थँक्यू प्रतिभा माताजी आणि थँक्यू अर्चना माताजी फॉर युअर आन्सर्स. भगवंत आता ह्या सृष्टीमध्ये, त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला अजून सुद्धा ह्याच्यामध्ये अजून पॉइंट असे मी ऍड करू शकते की ही जी सृष्टी बनलेली आहे, या सृष्टीमध्ये जितकी काही फुलं, पानं, है ना, पशु पक्षी जे काही आहे, जे काही एक छोट्यातला छोटा जीव ते मोठ्यातला मोठा हत्ती जे काही ग्रहण करतो भोजन म्हणून, हे ह्या धर्तीवरती कुठून आलेलं आहे, कोणी निर्माण केलं आहे? तर ते भगवंतांनी निर्माण केलं आहे, बरोबर. मग त्यांनी जे निर्माण करून आपल्याला दिलं आहे, जेणेकरून आपण आपल्या शरीराशी किंवा आपल्या शरीरामधला प्राण आपण रक्षण करण्याकरता जे भोजन अन्न आपल्याला ग्रहण करायचं आहे, हे जेव्हा आपण त्यांच्याकडून या प्रकृतीमधून घेतो आहोत, तेव्हा आपल्याला त्यांना तो रिस्पेक्ट आहे, एक आदर आहे की हे भगवंता, हे तुझ्याचकडनं आलेलं जे आहे, तूच आम्हाला जे दिलं आहेस, योगक्षेमम वहाम्यम, हे तू जे आम्हाला दिलं आहेस, हे आम्ही तुला आधी त्याचा नैवेद्य दाखवतोय. आधी तू ह्याचं काय म्हणतात त्याला, आम्ही तुला हा नैवेद्य, हे भोजन अर्पण करतोय. आधी तू ह्याचं प्राशन कर की जेणेकरून, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये एखादी वस्तू आहे, आपल्याला कोणी ती न विचारता घेऊन गेलं तर आपल्याला आवडेल का? आपल्या घराच्या बाहेर गाडी पार्क केलेली उभी आहे, कोणीतरी आलं आपल्या घरातनं चावी घेऊन गेले आपले शेजारी आणि आपली गाडी घेऊन गेले, आपल्याला विचारलंही नाही त्या गोष्टीसाठी, परमिशनच नाही घेतली, तर कदाचित आपल्याला ही गोष्ट आवडेल का? नाही आवडणार, है ना.
आपल्या घरात आपले शेजारी साखर जरी मागायला आले तरी ते मागतात, तुमच्याकडे साखर आहे का, आमची संपली आहे, द्या आम्हाला म्हणून टाईप्स. राईट. त्याच पद्धतीने हे एक प्रोटोकॉल आहे की आपण हे भगवंत ज्या वेळेला हे सगळ्याचे निर्माते आहेत, त्यांनीच केलेला हा सगळा सृजन त्यांनीच निर्माण केलेला आहे. त्यामुळे आपण जेव्हा त्या सृष्टीतला काही भाग घेऊन आपण जेव्हा तो स्वतःसाठी वापरतो, तेव्हा आपलं काम आहे की प्रथम ते नैवेद्याच्या रूपाने आपण भगवंताची परमिशन घेणं. है ना. आपण भगवंतांसमोर जेव्हा नैवेद्य म्हणून एखादी गोष्ट ठेवतो, डाळ, भात, भाजी, चपाती असा प्रॉपर एक आपला रोजचा खाण्याचा जो प्रकार आहे तो आपण ठेवला, तर भगवंताला नैवेद्य दाखवलं म्हणून तो सिंपल नैवेद्य पंचपक्वानात परिवर्तित नाही होत. बरोबर ना. किंवा तो भगवंतांनी नैवेद्य प्राशन केला म्हणून आपल्या ताटातलं त्याचा प्रमाण पण कमी नाही होत. तसं असतो. पण भगवंतांना आपण तो दाखवण्याचं कारण काय आहे की आपण एक ग्रॅटिट्यूड, आपण त्यांची जणू काही आपण परमिशन घेतोय की हे कृष्ण, हे भगवंता, आज हे आमच्या पानामध्ये आलं आहे, तर हे तुझ्याकडूनच आम्हाला आलेलं आहे. त्यामुळे देवाला नैवेद्य दाखवण्याची म्हणून, प्रसाद म्हणून ते जेवण अर्पण करण्यासाठी ही एक प्रक्रिया आपल्याला इथे श्रील प्रभुपादांनी सांगितली की कधीही नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद भक्षण करावा, की जेणेकरून आपली चित्तही शुद्धी होते आणि ज्यांच्याकडून आपण ते घेतलं आहे त्याची आपल्याला परमिशन पण मिळते. बरोबर. आता आपण बघितलं तर आपल्या अख्ख्या जीवनामध्ये है ना, आपण रोज जे काही धान्य आपण खातो ते कमीत कमी प्रत्येक व्यक्ती सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळ मिळून अर्धा किलो तरी धान्य खात असेल. साधारण पाव किलो ते अर्धा किलोच्या दरम्यान साधारण एक व्यक्ती अन्न खात असेल. असं आपण आपली लाईफ टाईम जसं जसं ते मूल आधी 100-200 ग्रॅम खात असेल, जसं जसं वय वाढत जातं, जसं जसं ॲपेटाईट, भूक वाढत जाते, शरीराची गरज वाढत जाते, तसं तसं ते अन्न वाढतच जातं, कधी कमी नाही होत. पण जसं जसं वृद्धोपकाळ येतो तसं तसं त्याच्या शरीराची ताकद कमी झाल्यामुळे ते अन्नाचं भक्षण प्रमाण कमी होत राहतं. पण जर आपण बघितलं तर फूड पिरॅमिडमध्ये एक व्यक्ती एक मोठा डोंगर तयार होईल एवढं अन्न त्याच्या आयुष्यभरात कन्झ्युम करत असतो, खात असतो, घ्या ना त्या रूपाने. पण ते खात असताना आपण ज्याच्याकडून आपल्याला हे सगळं मिळालं आहे त्याची आपण खरोखरच धन्यवाद करतो का त्याला, आपण त्या भगवंतांना, हे महत्वाचं आहे. म्हणून हे फूड ऑफरिंग खाण्याच्या अगोदर, म्हणून त्याला म्हटलं आहे आपण जर हे करत नसू तर आपण चोर आहोत, म्हणून त्याला पापभक्षण असं म्हटलंय. कारण आपण ते न विचारता घेतलेलं आहे, म्हणजे एक प्रकारची चोरीच झाली, म्हणून त्याला पापभक्षण करतो असं म्हटलं आहे. म्हणून आता इथे आपल्याला काय समजतं आहे की जसं आपलं बऱ्याच जणांना महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं किंवा ज्यांना काही धर्माचे पालन करतात ते यांना त्या पद्धतीने उपवास करत असतात. बरोबर. पण आपल्या मनाप्रमाणे एखाद्या गोष्टीचा उपवास तपास करण्यापेक्षा भगवंतांनी आपल्याला नियोजन करून दिलेलं आहे. काय? तर महिन्यात येणाऱ्या 2 एकादशींचं व्रत हे आपण जेव्हा पूर्णपणे पाळतो त्यावेळेला आपण नकळतपणे काय करत असतो, त्या दिवसासाठी आपण ते ग्रेन्स कन्झ्युम नाही करत, धान्य आपण नाही खात है ना भोजनामध्ये. त्यामुळे काय होतं, आपण म्हणजे आपण बघतो की कितीदा तरी इंडियासारख्या, भारतासारख्या कंट्रीमध्ये सुद्धा भूकमारी ही असते. कितीतरी लोकांना एका वेळेचं अन्न नाही मिळत है ना, 2 वेळेचं अन्न नाही मिळत, एका वेळेच्या अन्नावरच ते दिवस काढत असतात. अशी आज सुद्धा भारतामध्ये खूप सारी जनता आहे जी आपल्या लक्षात नाहीये. पण आपण हा उपास तपास केल्याने एक प्रकारे आपण काय करत असतो, त्या धान्याचं आपण सेव्हिंग करत असतो. म्हणजे आपण ते कन्झ्युम न करता जर प्रत्येकानेच एकादशी व्रताचं कमीत कमी महिन्यात येणाऱ्या 2दा पालन करायला सुरुवात केली तर असे आपण सगळे मिळून कितीतरी धान्याचं आपण काय करू शकतो, सेव्हिंग करू शकतो एका अर्थाने. त्याच्यामुळे इथे आपल्याला ह्या श्लोकामधून काय समजतंय तर किती खायचं आणि काय खायचं आणि कसं खायचं. भोजन कसं असलं पाहिजे, अतिशय भोजन नाही, अति पण नाही केलं पाहिजे. म्हणजे मला एखादी गोष्ट आवडली म्हणून ज्याला म्हणतो आपण मुळासकट पूर्णच खाल्लं, तृप्त आत्मा माझा झाला, पण नाही. आणि कमी नाही खायचं, कारण जेणेकरून आपलं कुपोषणही व्हायला नको. म्हणजे हा आपला जो आहार विहार जो आहे तो आपला कसा असला पाहिजे, भोजन आपलं नेहमी बॅलन्स असलं पाहिजे. हे अत्यावश्यक गोष्ट आहे ही, कारण कुठलीच गोष्ट अति केली की त्याची माती होते. त्याप्रमाणे भोजनाच्याही बाबतीत आहे आणि निद्रेच्याही बाबतीत. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला कशा करायच्या आहेत, अतिशय सांभाळून करायच्या आहेत त्या गोष्टी. त्यामुळे आता आपण आजकाल बघितलं तर प्रत्येक गल्लोगल्ली, नाक्या नाक्यावरती इतके काही खाण्यापिण्याचे स्टॉल्स लागलेले असतात है ना, रात्री उशिरापर्यंत ते चालू असतात. कोणालाच कशाचेच काळ वेळ भान काही नाहीये ना, दुपारच्या जेवणाची वेळ फिक्स आहे ना रात्रीच्या जेवणाची वेळ फिक्स आहे.
आयुर्वेदाप्रमाणे काही नियम सांगितले आहेत की तुमचं जेवण आणि तुमची निद्रा याच्यामध्ये कमीत कमी 2.5 तासाचं अंतर तरी असायला हवं की जेणेकरून तुमचं पोट तुमच्या पचनाचं कार्य संपवून तुम्ही शांत निद्रा तुमची जी झोप आहे ती पूर्ण करू शकता, है ना. सूर्यास्तानंतर खाल्लं नाही पाहिजे हे आयुर्वेद आपल्याला सांगतो. पण आपण ह्याचं किती पालन करतो हेही महत्वाचं आहे. म्हणून अति भोजनही चांगलं नाही आणि अवेळी अवेळी भोजनही चांगलं नाही, की ज्याचा परिणाम कशामुळे होतो, कारण शरीरावर होतो. आणि जे शरीर आपण भक्ती करण्यासाठी वापरतोय किंवा योग साधना करण्यासाठी वापरतोय ते सुदृढ ठेवणं आधी महत्वाचं, तरच ती साधना किंवा तो योग आपण करू शकणार आहे, है ना. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, अत्याहारही टाळला पाहिजे आणि कमी खाणंही टाळलं पाहिजे. प्रत्येक काय म्हणतात, आपल्या शरीराच्या प्रकृतीप्रमाणे प्रत्येकाने ते प्राशन केलं पाहिजे. ते इथे प्रभुपाद आपल्याला सांगतात, भुंजते ते त्वगम पापा ये पचन्त्यात्म कारणात. जो कोणी इंद्रिय तृप्ती करता खातो, स्वतःसाठी अन्न शिजवतो आणि आपले अन्न श्रीकृष्णांना अर्पण करत नाही, तो केवळ पापच खात असतो. पापभक्षण करणारा आणि आपल्या वाट्याला आलेल्या अन्नापेक्षा अधिक अन्न भक्षण करणारा मनुष्य परिपूर्ण योगाभ्यास करू शकत नाही, है ना. का करावा असं, कारण जर तुम्हाला ध्यान योग किंवा भक्ती योगामध्ये परिपूर्ण व्हायचं असेल, आपल्यालाच तुम्हाला आपल्या सगळ्यांना जर परिपूर्ण व्हायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टींची दक्षता घेणं गरजेचं आहे. श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्नपदार्थ मनुष्याने ग्रहण करणे हेच सर्वोत्तम आहे. प्रभुपाद सांगतात आपल्याला इथे, भोजन तुम्ही काय करता याच्यापेक्षा, आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती असं म्हणू शकतो की हा चला भगवंतांना अर्पण करून खायचं ना, ठीक आहे, मग माझी सिगरेट पण मी भगवंतांना अर्पण करतो, नैवेद्य दाखवतो त्याचं, किंवा आज जे काही पेय मी पिणार आहे त्याचाही मी देवाला नैवेद्य अर्पण करतो. पण हे अलाउड आहे का? नाही, है ना. भगवंतांना ह्या सगळ्या गोष्टी नैवेद्य म्हणून किंवा भोग म्हणून ऑफर करणं, अर्पण करणं हे अलाउड नाहीये. कारण भगवंतांनी काय सांगितलंय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. जो पत्र पुष्प फल आणि तोय म्हणजे पाणी हे मला भक्तिभावाने अर्पण करतो तेच मी एक्सेप्ट करतो, कारण मी दिलंच प्रकृतीमध्ये हे सगळं आहे. तर तुम्ही मला त्याच्यापासून बनवलेले तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी बनवलेले पदार्थ मला तुम्ही अर्पण नका करू, है ना. ते भोग म्हणून नैवेद्य म्हणून भगवंतांना कधीच अर्पण केले जात नाही. त्यामुळे ह्याची दक्षताही घेतली पाहिजे. कृष्ण भावना भावित भक्त श्रीकृष्णांना अर्पण न केलेली कोणतीही गोष्ट ग्रहण करत नाही. म्हणून केवळ कृष्ण भावना भावित मनुष्यच योगाभ्यासामध्ये पूर्णत्व प्राप्त करू शकतो. जो मनुष्य स्वतःच्या वैयक्तिक काल्पनिक उपवास पद्धतीद्वारे खाण्यापासून कृत्रिमरित्या दूर राहतो, तो योगाभ्यास करू शकत नाही. कारण त्याचं शरीर कृश होतं, है ना, म्हणून तो करू शकत नाही. पण काही वेळेला तुमच्या शरीराची गरज आहे, त्यावेळेला जर तुम्ही काही लिमिटेड काही प्रमाणामध्ये काही काळासाठी जर तुम्ही अन्न ग्रहण थांबवलं असेल किंवा कमी त्याचं प्रमाण केलं असेल तर ते ठीक आहे. पण जेव्हा तुमचा एखादा आजार किंवा तुमच्या शरीराची जी गरज आहे पूर्ण झाल्यावरती तुम्ही पुन्हा तुमच्या रेग्युलर ज्या अन्नप्राशनावरती सवयींवर आहे तिकडे तुम्ही आलं पाहिजे. कृष्ण भावना भावित मनुष्य शास्त्रांच्या आदेशानुसार उपवास करतो. जसं मी म्हटलं, शास्त्रांचे आदेश काय आहेत, जी महिन्यातून 2दा येणारी एकादशी आहे, जी विष्णू प्रिय आहे, जी विष्णूला अतिशय प्रिय आहे, ती एकादशीचं पालन भक्तांनी केलं पाहिजे. तो आवश्यकतेपेक्षा अधिक उपवास किंवा अधिक भोजन ग्रहण करत नाही. जेवढी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा अधिक उपवासही नाही करत, अधिक भोजनही ग्रहण नाही करत, आणि याप्रमाणे तो योगाभ्यास करण्यास योग्य असतो. जर आपण थोडक्यातच बघितलं, जर आदल्या दिवशी रात्री जर सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठावं, आता आपण झोपेवरही येणार आहोत पुढे तेही सांगितलंय, पण जर आदल्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठायचंय मला, तर त्याची सुरुवात आदल्या दिवशीच्या रात्रीपासून होते. दुसऱ्या दिवशी उठायचं असेल तर कशी काय सुरुवात होते, जर मी आदल्या दिवशीचं जेवण सूर्यास्त आधी घेतलं, झोपायच्या 2 तास आधी माझ्या अन्नाचं व्यवस्थित पचन झालेलं आहे, ते पण मी अत्याहार नाही केलाय की मी लवकर जेवते, मला रात्री भूक लागली तर म्हणून आता भरपूर खाऊन घेते, नाही, अतिआहार पण नाही केलाय. आणि तसं जर करून जर मी रात्री जर माझी झोप झाली तर रात्री सकाळी माझी जर 6 तासाची झोप पूर्ण होऊन 3-3:30ला मला जाग येते, तर त्या दिवशी जर मी नामस्मरणाला किंवा नामजपाला बसली तो नामजप अतिशय सुंदर होतो, कारण आपलं पोट त्यावेळेला रिकामं असतं. म्हणजे ध्यान साधनेसाठी किंवा ध्यान योग करण्यासाठी हा आहार विहाराचं जे गणित आहे ते तंतोतंत पाळणं खूप गरजेचं आहे. पण एखाद्या दिवशी तेच आपण ओव्हर इटिंग केलेलं असेल आदल्या दिवशी रात्री, तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उठणंही मुश्किल होतं.
आपण नाही उठू शकत, कारण आपल्या शरीराने पचनक्रियेची क्रियाच केलेली नसते पूर्ण. शरीर थकलेलं असतं, त्यामुळे आपण उठू नाही शकत. नामजप करायची इच्छा जरी असते आपली तरी, है ना? त्यामुळे हे सगळे नियम आहेत, हे पाळणं खूप गरजेचं आहे. जर आपण म्हटलं इथे श्रीला प्रभुपाद सांगतायत की जो आवश्यकतेपेक्षा अधिक खातो त्याला झोपेत फारच स्वप्ने पडतात. आणि त्यामुळेच त्याला आवश्यकतेपेक्षा अधिक झोपावे लागते. तो 24 तासांपैकी 6 तासांपेक्षा अधिक झोपतो. तो निश्चितच तमोगुणाद्वारे प्रभावित होतो. तमोगुणी मनुष्य आळशी आणि अतिशय निद्रोन्मुखी असतो. असा मनुष्य योगयुक्त होऊ शकत नाही. जर आपल्याला स्वतःलाच बघायचं असेल की खरोखरच मी भक्तियोग किंवा ध्यान योग जे काही करतेय किंवा करतो आहे, ह्याच्यामध्ये मी खरोखरच प्रोग्रेस होतोय का माझा, ते हे आपण स्वतःच जज करू शकतो. की मी वेळेत झोपतेय का, वेळेत उठतेय का, उठल्यावरती जेव्हा मी नाम जपाला बसते तेव्हा मला पुन्हा झोप येते का. जेव्हा आपलं शरीर पूर्णपणे रिकव्हर झालेलं नसतं झोपेनंतर, त्यामुळे काय होतं, आपल्याला चॅन्टिंग करत असताना, नामजप करत असताना अवश्य झोप लागते. त्याच्या मागची काही कारणं आहेत. आणि 24 तासापैकी प्रभुपाद आपल्याला काय सांगतायत की 24 तासापैकी किती तासाची झोप आवश्यक आहे? 6 तासाची झोप मिनिमम आवश्यक आहे. काही कारणामुळे कधी ट्रॅव्हल आहे किंवा ऑफिसची कामं आहेत किंवा घरातली काही कामं आहेत, मुलांचा अभ्यास आहे, व्हॉटएव्हर, काही कारणाने जर 6 तासाची झोप पूर्ण होऊ नाही शकते रात्री, तर ती अवश्य आपण दिवसभरामध्ये कधीही ती झोप पूर्ण करावी. पण मॅक्झिमम लिमिट प्रभुपाद इथे म्हणतायत की 6 तासाची झोप अधिकाधिक तेवढी तर झालीच पाहिजे करून, है ना? कमीत कमी म्हणू शकतो आपण त्याला, नॉट अधिकाधिक. पण 6 तासाची झोप एखाद्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण बघितलं, सपोज सूर्योदयाच्या जसं कसं आहे बघा, सूर्य जो आहे हा नॅचरल लाईट आहे, बरोबर? हा नॅचरल लाईट रात्र होण्याचं कारणच काय आहे? हा नॅचरल लाईट ऑफ होऊन जातो. पूर्वीच्या काळी एवढे भगभगाट लाईट झगझगाट असा नव्हता. त्यावेळेला काय व्हायचं, छोट्या मिणमिणत्या दिव्यांवरती ज्या वेळेला घरात मध्ये असायचे, रॉकेलचे दिवे असायचे, त्यावेळेला ते दिवे मालवले जायचे. किती वाजता, किती वेळ चालणार ते रॉकेलचे दिवे? साधारण 8:30-9 वाजता सगळे गावाकडे म्हणा अजूनही तसं पाळलं जातं, झोपून जातात. जास्त स्ट्रीट लाईट्स अवेलेबल नाहीयेत बाहेर, है ना? त्यामुळे होतं कसं की लवकर झोपल्यामुळे आपली 6 तासाची झोप ऑब्व्हियसली लवकर पूर्ण होते. एखादा व्यक्ती 9ला जर झोपू मुंबईत हे सहज शक्य नाहीये कुठल्याही शहरामध्ये सध्या तरी, कारण खूप प्रयत्नपूर्वक या गोष्टी आपल्याला अटेम्प्ट कराव्या लागतात. त्यामुळे जर एखादा व्यक्ती 10ला जरी झोपतोय आपण म्हटलं तरी पण 11, 12, 1, 2, 3, 4 है ना, 4 वाजेपर्यंत 6 तासाची झोप पूर्ण होते. आणि 4 वाजता उठून जर आपण आपल्या नित्य नियमाप्रमाणे, ब्रह्ममुहूर्ताप्रमाणे आपण जर आपलं स्वच्छता जी आहे, आपल्याला शौच जे करायचं आहे ते करून नामजपासाठी बसलो, तर आपल्याला त्या नामजपा, त्या ध्यान धारणेतून आपल्याला मिळणारे खूप सारे फायदे आपल्याला जाणवतील. जेवढा सुंदर नामजप तो ब्रह्ममुहूर्ताला होतो, तो दिवसभरात, अख्ख्या दिवसभरात तुम्ही कधी करायला बसा, तसं ध्यान लागत नाही किंवा तेवढा चांगला क्वालिटीचा जप दिवसभरात कधीही होत नाही. मला खूप प्रयत्न करावे लागतात मनाला परत आणण्यासाठी. का? कारण ज्या वेळेला आपण उठून त्यावेळेला बसून जेव्हा नामजप करत असतो, त्यावेळेला बाकीचं जग जे आहे ते झोपलेलं असतं. त्यामुळे आपल्या मनामध्ये कोणतरी फोन करतंय का? आता कोणाचा मेसेज येईल का? फोन येईल का? दरवाजाची बेल वाजेल का? उठून आता मला डबा करायचा आहे, शाळेत आणि ऑफिसची वेळ झालीये का? हा विचार करायची वेळ येत नाही, कारण त्यावेळेला सगळे शांत झोपलेले असतात. आणि त्यामुळे आपलं मनही खूप अतिशय शांत अवस्थेत असतं. आणि त्यावेळेला होणारं नामस्मरण हे म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठून नामस्मरण करणं गरजेचं आहे. जर लवकर उठून लवकर झोपणं, हे तर आपले जे काही पूर्वज आहेत ह्यांनी आपल्याला तेच सांगितलं. हे खूप अतिशय आवश्यक आहे गोष्ट, की जितकं लवकर झोपाल तेवढंच तुम्ही लवकर उठाल. आणि लवकर उठणं हा दिवस त्यावेळेत चालू करून लवकर संपवणं. कारण का? कारण सूर्याची जोपर्यंत बाहेर तेज आहे तोपर्यंत आपल्या पोटाची अग्नी काम करत असते, है ना? आपली पचनशक्ती तेव्हा अधिकाधिक तीव्र असते. पण जसं जसं सूर्याची अग्नी मंदावत जाते, तेज मंदावत जातं, तसं तसं आपल्या पोटाची अग्नी पण मंदावत जाते. पण आता हल्ली तसं काही राहिलेलं नाहीये. कारण आता आजकाल कसं असतं की हे जे मी बोलते आता, ते एक्झॅक्ट ऑपोजिट आजकालचे जेनझीज करत असतात. जेनझी आणि जेन अल्फा आपण जे म्हणतो ही जनरेशन आहे, एक्झॅक्ट उलटं. 3:30 उठायची वेळ आहे, हे लोक 2:30-2:30ला झोपतात रात्री. का? कारण आपली जेव्हा झोपायची वेळ आहे तेव्हा त्यांचा दिवस सुरू होतो. ऑफिसमधनं आले तरी ऑफिसचा लॅपटॉप घेऊन काम करत बसलेले दिसतात. कितीतरी लोक MNCs मध्ये अशा अमेरिकन कंपनीजला वगैरे जॉईन केलेले असतात, की जेव्हा तिकडे दिवस आहे, भारतात रात्र आहे. पण म्हणून तिकडे दिवस आहे म्हणून त्यांना इथे काम करावं लागतं, है ना? असे कितीतरी उलटे सुलटे कॉम्बिनेशनने
हे सगळं चाललेलं आहे आजकाल, है ना. त्यामुळे हे जे बेसिक ज्ञान इथे भगवंत आपल्याला देत आहेत, किती बेसिक आहे, पण तरी सुद्धा आपल्याला जणू काही बोट धरून चालवल्यासारखं हे आपल्याला पूर्णपणे छोट्या छोट्या गोष्टी इथे सांगितल्या जातात. त्यामुळे आता आपण बघतोय की पहाटे आपण ज्यावेळेला उठतो 5 वाजता, साधारण थोडंसं उजाडतं, लगेच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो, है ना. आता झाडं कमी झाले त्यामुळे पक्षी कमी झालेत, पण जिथे कुठे झाडं भरपूर आहेत तिथे पक्ष्यांचा किलबिलाट हमखास ऐकायला येतो. का? कारण ज्या पक्ष्यांनी सूर्य मावळल्यावरती आपला दिवस संपवला आहे, पक्षी, पशु, पक्षी, प्राणी, पानं, नद्या हे सगळे ते रात्रीच्या वेळेला आराम करत असतात. है ना. जे फक्त जे काय म्हणतात त्याला, हिंसक पशु आहेत ते रात्री शिकारीसाठी बाहेर पडतात, कारण त्यांची ती वेळ शिकारीची आहे. अदर दॅन दॅट जे आहेत ते सगळे जे नॉर्मल आहेत, जे हिंसक ज्यांचं नेचर नाही, ते काय करतात, ती वेळ त्यांची आरामाची वेळ दिलेली आहे. कारण आता सूर्य मावळतीला गेला आहे म्हणजे तुमच्या शरीराचंही आता ही आराम करायची वेळ आहे. म्हणून जसं जसं पहाट होते तसं आराम करून झालेले पशु पक्षी एकदम फ्रेश असतात. त्यांना कोणी सांगायला लागत नाही की आता झोपा रे, आता वेळ झाली झोपायची म्हणून. पण मनुष्याला सांगावं लागतं बाबा रे 11 वाजले, 12 वाजले, झोपा, सकाळी शाळा आहे, उठायचं आपल्याला, है ना. ह्या गोष्टींसाठी त्यांना सांगावं लागतं. पण पशु पक्ष प्राण्यांना कुठल्याच प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागत नाही आपल्याला. त्यामुळे प्रभुपाद काय सांगतात की जो कमी खातो किंवा अधिक खातो, किंवा जो कमी झोपतो किंवा अधिक झोपतो, तो कधीच योगी बनू शकत नाही. त्याचं योगी बनण्याचं क्वालिफिकेशन तिकडेच संपून जातं. त्यामुळे नियम, डिसिप्लिन हे आयुष्यात खूप महत्वाचे आहेत आणि ह्याच नियमांबद्दल इथे आपल्याला सांगितलं जातं. पण भक्तियोगामध्ये काय बघितलं आपण, तर भक्तियोगामध्ये निद्रा, आहार, विहार हे सगळं एक भक्त विसरून भगवंतांची पूजा करत असतो. हे आपण ध्यान योगाबद्दल आता म्हणतो. ऑब्व्हियसली या गोष्टी भक्तियोगामध्ये पण अप्लिकेबल आहेत. पण एखादा भक्त काय असतो की निद्रा, आहार, विहार हे सगळं काय विसरतो आणि भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेलं असतं. त्यामुळे आपण बघितलं जसं 14 वर्षाच्या वनवासामध्ये श्री रामचंद्र, सीता, लक्ष्मण हे जे गेलेले असताना पूर्ण ती 14 वर्ष लक्ष्मणाने अजिबात झोप घेतलेली नाही. पूर्ण वेळ ते भगवंतांच्या श्री रामाच्या आणि श्री सीतामाईच्या सेवेमध्ये पूर्ण वेळ लागलेले होते. हा असतो एका भक्ताचा सेवाभाव. ते ऑन ड्युटी होते पूर्ण 14 वर्ष. त्यामुळे प्रभुपाद आपल्याला इथे काय सांगतायत की काही आचार्यगण आहेत तर आपले शिला प्रभुपाद रात्री 2 तास झोपायचे आणि पुन्हा पुस्तक लिहायला बसायचे, है ना. आचार्यगण तर निरंतर भक्ती करायचे. म्हणजे ह्या भक्ती योगाच्या काही अशा लेवल्स आहेत जे सगळ्यांना शक्य नाहीये, पण अशा काही जे भक्त आहेत भगवंतांचे, ते अशा प्रकारे भगवंतांची भक्ती करतानाही आढळतात. पण त्यांना हे जे भगवंतांनी सांगितलेले गुण आहेत ते लागू होत नाहीत. का? कारण ते काय म्हणतात, देहबुद्धीच्या पुढे ते गेलेले आहेत. या शरीराची गरज नाहीये त्यांना भगवंतांची भक्ती किंवा ध्यान योग करण्यासाठी किंवा भक्ती योग करण्यासाठी. ऑब्व्हियसली म्हणजे या देहबुद्धी, देहात्म बुद्धीच्या ते पुढे गेलेले असल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी नाही केल्या तरी त्यांचं चालतं. कारण का? कारण त्यांचा पूर्ण शुद्धीकरण होऊन ते भगवंतांची भक्ती करतात. त्यामुळे एक भक्त जो आहे तो पण योगी असल्या कारणाने तो काय करतो, जी भक्तीची अंग आहेत, काय भक्तीची अंगी आहेत, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम हे इत्यादी जे आहेत ती पूर्णपणे तो अगदी जागृत अवस्थेत ते करत असतो. त्याला ते आवश्यक आहे करणं. एका ध्यान योगाला काय करणं आवश्यक आहे, आपण हे या ध्यान योग नावाच्या या चॅप्टरमध्ये 6 नंबर चॅप्टरमध्ये आपण बघतोय. की त्याला अति उंच बसता कामा नये, एकदम खाली बसता कामा नाही. त्यांना कसं एकदम व्यवस्थित बसायला पाहिजे, कसं बसलं पाहिजे, पाठ कशी सरळ ठेवली पाहिजे, पाठीचा कणा, है ना. या सगळ्या गोष्टी त्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. किती खावं, किती खाऊ नये, कसं झोपावं, किती झोपावं, अति करू नये कुठलीच गोष्ट, हे सांगितलं गेलं आहे. पण एका भक्ती योगासाठी काय आवश्यक आहे, तर ही जी भक्तीची नवविधा भक्तीची जी अंग आहेत ती आपल्याकडून व्यवस्थित आपण करतोय की नाही याच्यासाठी एका भक्ताने नेहमी अलर्ट राहायला पाहिजे, जागृत राहायला पाहिजे, है ना. अशा प्रकारे एक ध्यान योगासाठी भोजन आणि शयन या दोन्ही गोष्टी कशा पाहिजे, रेग्युलेटेड पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. त्यामुळे कुठलीच गोष्ट, एनिथिंग इज इन एक्सेस, जेव्हा अति होते तेव्हा त्याची काय होते, माती होते. त्यामुळे कुठलीच गोष्ट अति न करता नियमित रेग्युलेटेड ठेवून आपण ध्यान योग किंवा भक्ती योग यामध्ये आपण कसं काही पुढे स्वतःला अजून घेऊन जाऊ शकतो, एक एक स्टेप, हे बघणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हेच आपल्याला ज्ञान या भगवद्गीतेच्या तात्पर्यांच्या माध्यमातून श्रील प्रभुपाद आपल्याला देतात आणि भगवंत या श्लोकांमधून आपल्याला सांगतायत की काय आपल्याकडून अपेक्षित आहे. त्यामुळे इथे आपल्याला आवश्यकता किती असावी या गोष्टींचे हे आपल्याला
सांगण्यात आलेलं आहे. तर इतकं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते इथे. सगळ्या भक्तांच्या चरणाशी सादर प्रणाम. श्रीमद भगवत गीता की जय. शिला प्रभुपाद की जय. समवेत भक्त वृंद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्णा. थँक्यू माताजी. खूप सुंदर. कोणाचा काही प्रश्न असेल तर घेऊया प्रश्न किंवा काही कमेंट्स असतील तर. हरे कृष्णा. मी हरे कृष्णा. खूप छान एक्सप्लेन केलं माताजी तुम्ही. याच्यातनं मेन काय की कुठलंही म्हणजे झोप, खाणं ह्याचा जर आपण अतिरेक टाळला आणि जर आपलं बॅलन्स लाईफ आपण जर जगलो, हे सगळं ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर आपली नक्कीच भक्ती जी आहे ती चांगली स्थिर आणि आनंदी होईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं आपली हेल्थ आणि चांगलं राहिल्यामुळे आपल्याला कृष्णासाठी अजून सेवा करण्याची आपल्याला काय म्हणतात त्याला ते म्हणजे चांगलं शरीर आणि चांगलं मन ह्याने आपण कृष्णाची सेवा अधिक जास्त करू शकतो. या श्लोकामधनं हे तुम्ही दिसून येते आपल्याला. हरे कृष्ण माताजी. खूप छान बोललात. थँक्यू. हरे कृष्ण माताजी. थँक्यू. हरे कृष्णा. तर खूप म्हणजे खूप चांगला श्लोक आहे. म्हणजे एक योगीने कसं राहावं, काय केलं पाहिजे आणि बेसिक वस्तू इथे जे माणसाचा आहार आणि निद्रा. भगवान डायरेक्ट याच्यावरती सांगत आहे की ह्याला आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे. तर आहार पण जे आहे कंट्रोल केला पाहिजे. कधी कधी आपण असं होतं की काही वस्तू आवडल्या की खूप जास्त खातो. तसं नाही केलं पाहिजे. इट शुड बी कंट्रोल्ड. आणि सगळ्यांचं लिमिट वेगवेगळं आहे. म्हणजे जसं कोण एक बारीक सडपातळ माणूस आहे, त्याची क्वांटिटी कमी असेल तर त्याच्यासाठी 2 चपाती पण जास्त असेल. पण जो एक म्हणजे ज्याची शरीरयष्टी खूप मोठी आहे त्याच्यासाठी 6 चपाती पण कमी असतील. तर इट ऑल डिपेंड्स पर्सन टू पर्सन. तर आपलं गरजेप्रमाणे बघितलं पाहिजे. जसं आपण बघितलं भीमचं जी नॉर्मल क्वांटिटी होती ते जे बाकीचे जे 4 भाऊ आणि कुंती माता, द्रौपदी हे 5-6 लोक मिळून खायचे, त्याच्या दुप्पट तो एकटा खायचा. अँड दॅट वॉज हिज नॉर्मल फूड. तर इट ऑल डिपेंड्स की आपलं गरज किती आहे. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप चांगलं समजवत त्याच्यावरती की कसं आपण कंट्रोल करू शकतो. तर फक्त आपले ना प्राण टिकून ठेवण्यासाठी आपल्याला खाल्लं पाहिजे. जास्त नाही. कधी कधी होतं ना, अरे रसगुल्ला मस्त आहे, पनीर सब्जी मस्त आहे, अरे प्रभू और एक दो, अरे प्रभू और एक दो, प्रभू और एक दो. तसं नाही. कंट्रोल. मग आपलं बस शरीर आपलं फिट ठेवण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं खाल्लं पाहिजे. इव्हन झोपेचं पण बघितलं तर सगळ्यांचे वेगवेगळे घ्या. म्हणजे जनरलाइज केलं तर या अराउंड 6 hours इज सफिशियंट. म्हणजे 6 तास भरपूर होतात. पण प्रत्येकाचे शरीर वेगवेगळं आहे. सो इट ऑल डिपेंड्स. कोणाला कधी कधी मे बी 4 तास पण भरपूर होतील, डिपेंडिंग ऑन देअर रिक्वायरमेंट, ऑन देअर एज. म्हणजे यंग मुलं आहेत त्यांना म्हणजे 10 तास झोपलं तरी इट्स नॉट सफिशियंट. सो इट्स ऑल. तर आपल्या गरज किती आहे त्याच्याप्रमाणे आपण फक्त म्हणजे आपलं असं नको व्हायला की कधी कधी मी काय का सांगतो, कधी कधी काही बघतो लोक खूपच जास्त म्हणजे कमी झोपतात. तर तसं नको व्हायला. म्हणजे ते पुढे शरीराला त्रास व्हायला नको. किंवा असं पण नाहीये की ते खूप जास्त झोपले पाहिजे. सो ही बिकम्स लेझी आणि तमोगुणी. तसं पण नाही झालं पाहिजे. तर खूप म्हणजे बघा ते खूप शार्प म्हणजे सांगत आहेत. म्हणजे व्यवस्थित की न एकदम कमी ना एकदम जास्त. म्हणजे बॅलन्स फूड. आणि ते बॅलन्स कुठे आहे ते आपणच पर्सनली आपलं ठरवू शकतो. तर आपण लक्ष दिले पाहिजे आपल्या आहार आणि निद्रेवर. खूप चांगलं समजवलं माताजी. थँक्यू. हरे कृष्णा. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. ठीक आहे. चला, अजून कोणाचं काही नसेल तर आपण थांबूया. भगवद्गीता यथारूप की जय.
श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. हरे कृष्णा. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या गुरुवारी. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे त्या कृष्णा. भक्तांना दंडवत प्रणाम. हरे कृष्णा प्रभुजी, माताजी, सभी के चरणों में सगळ्यांच्या हरे चरणों में कृष्णा प्रभू हरे कृष्णा.